आपण राजकारण फक्त 2-3 जिल्ह्यांचं करू नये, हाच माझा प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न होता की आपण महायुती का नको हे अजून कारण कळलेलं नाही. सिंधुदुर्गामध्ये नको, तिकडे रत्नागिरीमध्ये किरकोळ सीटा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या, म्हणजे सगळे मिळून 20 पण नसतील जिल्ह्यामध्ये. तिकडे एक एक नगरपालिकेमध्ये तुम्ही 1 सीट घेता, 2 सीट घेता. इथे आम्ही 50-50चा फॉर्म्युला ठेवला. मग तुम्हाला का नको होता हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबच सांगू शकतील, कारण का सगळे डिसिजन ते घेत होते जे आम्हाला ह्या बाजूला कळलं. म्हणून मी बोललो की हा राग आहे का सिंधुदुर्गावर. आणि एका प्रदेश अध्यक्षाने राणे साहेबांचा शब्द, एकदा राणे साहेबांनी 35 वर्ष एक हाती जे शब्द ह्या जिल्ह्यामध्ये दिला, तो शब्द प्रत्येक कार्यकर्त्याने पाळला, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पाळला. आम्हाला दुःख तेच आहे की राणे साहेबांचा शब्द तुम्ही का पाळलात, हाच आमचा विषय होता. आणि म्हणून राणे साहेबांनी सांगितलं की निलेश, आता थांबू नको, तुझा पक्षही मोठा आहे, कुठेही काय जी तडजोड करावी लागली, जिथे जिथे उभे करावे लागतील तिथे तिथे तुम्ही तुमचे उमेदवार उभे करा. हे माझा सांगण्याचा प्रयोग होता.